आता वजन बंटी बोला भाई वजन करू तर करूच. अरे तो बस खाली- काय याच्यात? बस ना ठेव ना बस बस ठेवलं काय 8 9 10 अरे बस बाबा 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 किलो 700. तरी 11 किलो पकड समज. 11 किलो. असली म्हणलं तर मला असं वाटलं एवढी मोठी 20 किलो मला माहिती झालं. झाड आहे ना तशी तो. तर चला काहीच बघू शकता बॉलर एकूण द्यायचा बाकी आहे. तर आता घेतले ना पॅक करायला मस्त बघा असले त्यांना भरून घेता. भरल बंटी आहे बघा कसल्या मोठ्या मोठ्या यानं आता कापाचे छोटं छोटं. तर चला बाय आवाज दे बंटेने आवाज दिला सही आहे करतो हे बघा. तर हे गाईज कसे आहात तुम्ही आयोग सर्व माहीत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे. संडे म्हणजे आज शॉपला फुल गर्दी असतं आणि मावरा पण सगळे एकदम ताजं असतं बघा. आज वा बघा त्या साईडला चिंबूर आहेत आणि इकडे गर्दी बघा फक्त. बघा आता ताजा काढले बर्फ. बरं तापून ठेवलेला ताजा काढला नाही. तेच. तेच भाई पूर्ण फ्रीज भरली. इथं वाव कसली मोठी त्या साईडून दाखवा थांबा. इथं ऊन येतं सगळं आहे बघा. बर्फ पण एकदम शिंगोडे बी आहेत बघ खालती. कुठं बोद्या बोद्या कधी येतील बाबा. या बघा सगळ्या जिवंत चिंबोऱ्या हे बघा. बंट्या बोद्या कधी येतील. उद्या असं नाही भेटणार रे. लेट येतात का म्हणलं आल्याला लगेच संपतात. टिकत पण नाही बाबा. अर्धा तास एक तास कस्टमर थांबतो बोद्यासाठी. हो, तुला माहिती मी बघितलं. मागच्या वेळी ब्लॉग मध्ये टाकलेलं मी 1 तास कस्टमर थांबलेली इथंच. ती फायनली भाई पण त्या बोद्या घेऊन गेली. पण लांबून अंतर किती बरं. इकडे कोलबी आहेत पोचे नाही. हे पोचे ते 2 कोलब्या वाई 2 प्रकारच्या कोलबी आहे. ही पिवली वाव बसते बघा चमकतं बघा. आणि इकडे गर्दी बघा बाबा. चांगली गर्दी आहे बघा. इकडे मासत कालं मास. इकडे बकऱ्याचं गर्दी बघा. आज तर संडे आहे भाई. आज तरी काहीच नाही. ह्याच्या डबल गर्दी असतं आणि इकडं बर्फ. बरं आताच कापलेला 15-20 मिनिट झाले तू यायच्या थोडे 5-10 मिनिट 15 मिनिटं अगोदर. तर चला कसली मोठी आहे. किती किलोची असेल ही. काय माहिती तुझं किती अंदाज किती किलो असेल. 20 किलो 20 किलो नसेल तर बघ एकदा. कसली मोठी आहे. 15-20 किलो 15 किलोचं आहे ना. 15 किलो कसली आहे बघा. काटेला लावू ना. एकदम नको तू फ्रेश औरा प्रकारचा मासा आहे. आम्ही जर आपण वजन करू किती होतं किती ना. आता वजन बंटी बोला भाई वजन करू तर करूच. अरे तो बस खाली- काय याच्यात? बस ना ठेव ना बस ठेवलं काय 8 9 10 अरे बस बाबा 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 किलो 700. तरी 11 किलो पकड समज. 11 किलो. असली म्हणलं तर मला असं वाटलं एवढी मोठी 20 किलो मला माहिती झालं. झाड आहे ना तशी तो. तर चला कस्टमर पण आलेत. तर चला काहीच आम्ही चाललो घरी. मेन म्हणजे आता बोलार सुकट ठेवले टेम्पोमध्ये. टेम्पोच्या इथे ते समजा आता तर ते आणायचं आहे चाललो. आणि त्या आणायचं नंतर कापायचं आपल्याला. आणि एक बॉलर सुकवले तिला म्हणजे अजून एक ऊन द्यायचा बाकी आहे. नॉर्मली थोडीफार सुकायची बाकी आहे तोपर्यंत कापून घेऊया. कारण की नंतर एकदम सुकली म्हणजे कडक होईल एकदम. पण आम्ही कसं सर्वांना ना कापून पण देतो आणि एकदम व्यवस्थित देतो. 1-1 किलोच्या पिशव्या पॅक करून देतो. जसं ते समोर येतील त्यांच्या समोर वजन पण करून देतो. जाऊ आता बोलर आणायला. तर चला काहीच बघू शकता बोलर एकूण द्यायचा बाकी आहे. तर आता घेतले ना पॅक करायला मस्त बघा असले त्यांना भरून घेता. भरल बंटी आहे बघा कसल्या मोठ्या मोठ्या
यानं आता कापायचं छोटं छोटं. तर चला. तर काय जुली बघा. अरे भूक नाही आवाज दे. बंटेने आवाज दिला सही या करते बघ. हे बघा असली चिकनी आहे रे. खोलू चावल असली बघा. तर चला काहीच पोलार बांधून झालेलं आहेत. आता जाऊ शॉपवरती यांना कापायचं. हे बघा मस्त स्कूटीवरती ठेवलेत. तर चला जाऊ आता शॉपवर. चला काही सुरमई घेतले 2.5 किलोची कापाला. कसली मोठी बघा. माझं छोटं पीस होती अख्खी भरलेली आहे. कापल्याने एकदम छोटे छोटे पीस एकदम मोठ्या. चला काय पिंटरने घेतले वाव कापाला. व इथे छोटे छोटे तुकडे काढले. आता करायला अजून शॉपमध्ये निघालो. सर्व कापून झालेलं आहे. बोलार वगैरे बंटी आणि मी आलोय पाणीपुरी खायला मस्त बायाच्या इथं. अंकल प्याज भी दो. मस्त गरम गरम केले त्यांनी. आता खाऊ. तर चला काही आता म्हणजे चाय प्यायचा टाईम झालेला आहे. जेवायचा टाईम झाले म्हणजे मेन म्हणजे. पण आता मी पिताय चहा. कारण जेवायला आहे कोलबी तर आपण काही खात नाही आणि मेथीची भाजी आहे. दोन्ही पण काहीच खात नाही. मच्छी तर मी खातच नाही बिलकुल. तर चला तर चाललो आहे दुकानाकडे. भाऊ काहीतरी घेता बनपाव तरी घेता नाहीतर मोनॅको तरी घेता. तर चला भाऊ काय भेटेल दुकानामध्ये. चला काय ये 2 पाव दो ना. नहीं 3 दो और मोनॅको दो. मोनॅको कितने वाले हो दो ना तो. चला काय येता पाव नाही तर मोनॅको. एक नंबर लागतोय बिस्किट. बस हेलो. चला गाईज जस्ट आलो दुकानावरून घरी आणि मम्मीने बघा मस्त चाय ठेवले. आणि हा तर माहिती आहे तुम्हाला काय हा बनपाव आणि त्याला मस्त वरती लावून बटर आहे बघा. साईडून 4 साईडच्या बटर लावले. मस्त तव्यावर फ्राय केले हाफ फ्राय. आणि आतमध्ये बघा क्रीम मस्त वितळले. हा म्हणजे हा खायची सवय दादानी लावले. तो पण पावच खातं पण तो साधा खाता. आपण मस्त त्याला मस्त तलतो हाफ फ्राय बटर मस्त लावून. तर चला आता मस्तपैकी जेवायचा तर मूड नाही. मस्त चहा पिऊ जेवायच्या टायमावरती. तर चला काही 6:30 वाजत आणि आपण आलो फोटो शॉपमध्ये. बंटीचा पण एक काम होतं. लीज बनवायची होती त्याची असे कापताना. तर जाऊ आतमध्ये. ते करते रे चाट अजून शेवपुरी. मच्छर एक चाट है क्या.
ते चाट आणले आणि त्या शेवपुरी का आहे शेवपुरी का सुकापुरी सुकापुरी आणि एक शेवपुरी चला काय आम्ही आणले स्प्राईट आणि जिरा अक्का टाकतं का नाही बघ किती वाजे पप्पाला टाकचं बस पहिले आणि पप्पाला दे आपण दोघं प्याव मस्त त्यानं टाकून 2 टाकू ये आपल्याला बॉटलमध्ये बनवू ते बनवून असं असतं आमचं काम दुकानामध्ये बघा टाक मस्त पेस येतील तर चला पिऊ आता तर चला काय जरा तिथे 8:30 वाजलेत जस्ट आलो आहे फोटो शॉपमधून घरी नानाच्या सोबत आल्या मस्त तिथे बघा रिक्षा ठेवले नाना पण वाटतं बाहेर चालले तर चला पहिले फ्रेश होता बाबा आंघोळ वगैरे करतात जाम माखल्या आणि इकडे आपलं स्नोला पण थंडी वाजते आता थंडीचा सीझन जामच थंडी वाजते तर चला आता फ्रेश हो तर चला आंघोळ वगैरे करता तर चला काही फ्रेश झाले आणि जेवायला काय चिकन रोटी घाशील का नाही मस्त लेग पीस आहेत बघा मला फक्त रसा दे आणि बटाटा दे बस चिकन नको नाही तर रसा खाता मी तुला कांदा द्याऊ का लिंबू दिली असे पीस पण कर नको म्हणा पीस फक्त रसा आणि बटाटा दे आणि थोडंसं लिंबू चला जेवता आता तर चला काही 11:30 वाजलेत आणि जस्ट सर्व जेवण वगैरे सर्व करून स्नोला जेवायला देऊन जस्ट आलो आहे बाहेर स्नो पण आपला तिथे तर चला आता उद्या जायचं आहे कॉलेजला राजने आताच कॉल केला बोलतं जाऊ उद्या कॉलेजमध्ये बघू उद्याचे डेज असले तर तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवता आणि आजचा ब्लॉग इथेच सेंड करता कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर सबस्क्राईब करा